सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। जिल्हा परिषद जासई तसेच पंचायत समिती गणातून महायुतीच्या प्रचारार्थ प्रशासन व राजकारणाचा दांडगा अनुभव असणारे ज्येष्ठ समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन जोशी निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याने विरोधकांची अनेक राजकीय गणितं बिघडलेली दिसत आहेत। त्यात बळीराम घरत यांच्या धर्मपत्नी पंचायत गणातून परत एकदा घरत कुटुंबियांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांच्या मागील असलेली जनता व संघटनात्मक पाठबळ पाहता जनतेच्या मनात विश्वास संपादित करण्यात ते यशस्वी ठरत असल्याचे मत राजकीय जाणकारांनी म्हटले आहे। जासईवरून पंचायत समिती लढत आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढत आहे। कमल आहे। आमचे विकासाचे काम बघून मला पक्षाने संधी दिलेली आहे, परिवर्तन घडवायचं आहे, त्याच्यामुळे मला एक संधी दिलेली आहे। मी प्रथम बळीराम तुकाराम घरत या पंचायत समिती निवडणुकीसाठी माझी मिसेस सो मनीषा बळीराम घरत ही उभी आहे। ह्या जासई गावामध्ये बोलायचं झालं तर वारंवार एकाच कुटुंबामध्ये शीट दिली जातो, तिकीट दिला जातो। दुसऱ्या कुणाचा विचार न करता व कुणाचा ध्यानीमनी न घेता हे स्वतःची बाजू निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःचा हक्क निर्माण करण्यासाठी जासई गावावर हे स्वतः एका घरातच त्यांचा वारसा चालू केला जातो। त्याच्यामुळे गेल्या इलेक्शनमध्ये मी स्वतः ग्रामपंचायत लढलेले आहे। त्या ग्रामपंचायतमध्ये निसटता पराभव झाला, जेणेकरून मी ग्रामपंचायत लढताना मी पण एक BJP ह्या पक्षाकडून लढलेली होती। त्याच्यामुळे माझ्या साथीला कुठलाच पक्ष नव्हता। आता पण मी भारतीय जनता पार्टी पक्षानं मला एक संधी दिली आहे। पुन्हा गेल्या इलेक्शनमध्ये जो पराभव निश्चित झालेला आहे त्याचा कुठेतरी आपला वारसा चालवण्यासाठी आपण हा विजय संपादन करण्यासाठी ही मला संधी दिलेली आहे। या संधीचं सोनं मी करणार आहे आणि आपले गेले 20 वर्ष ज्यांनी या पंचायत समितीवर एक वेळेला सभापतीपद भोगलेलं आहे व दुसरे त्यांचे मिसेस त्यांनी पण उपसभापतीपद भोगले। 20 वर्ष त्याही सत्ता भोगलेली आहे। या सत्तेचा एकाही कुठल्या जासई गावामध्ये बोला, करल सोनारी सावरकरामध्ये बोला, धुतुममध्ये एक काम दाखवावं त्यांचा एक काम दाखवावा, ज्या कामावर ते मला काहीतरी सांगतील। आणि आता तुम्ही ह्या सर्व गावांचा जर बोललात, मी बोललेल्या त्या गावामध्ये जाऊन महेश शेट्टी आमदार साहेब महेश बालदी साहेब यांनी केलेली कामं बघा, त्या कामाच्या जोरावर मी त्यांच्याकडे मत मागणार आहे। याच्या पुढे मला संधी मिळली तर या 4 गावांचा 4 ग्रामपंचायता मी सोनं केल्याशिवाय ठेवणार। जे सूचना करतात ते चांगली सूचना करतात आणि त्या सूचनेपुरता पूर्णपणे पालन करीन। जर विजय झाला तर त्यांच्या समोरच त्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही। त्यांचे खूप हे आहेत, समस्या आहेत गावात, त्यांचे बचत गट, गटारे वगैरे। म्हणजे आता मी जाते बघते, मला सांगतात की तुम्हाला संधी दिली, फक्त आम्हाला काही नको, पैसा रोका काही नको, फक्त आमचे एक गटाराचे काम करा। कोण बोलते एक गटाराचे काम करा, दुसरा बोलते आमचे टॉयलेटचे करा, टाकी नाही, स्वच्छ नाहीत गावात, शौचालय नाहीत। त्याच्यामुळे ते आम्हाला हे मुद्दे म्हणजे बघायला मिळतात। महायुतीमध्ये आम्ही लढत आहोत। येत्या 7 तारखेला आमचे मतदान आहे। कमल या निशाणीवर मतदान करून मला भरघोस मतांनी विजयी करा हीच सर्वांकडून अपेक्षा आहे। मी गोपीनाथ म्हात्रे, जासई विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज आमच्या जासई विभागामध्ये जासई पंचायतगण मनीषा घरत ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। तसेच चिरला पंचायतगण इथे जोशना अजित पाटील ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार JD जोशी साहेब आहेत। ह्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मतदार बंधू भगिनी एवढे त्यांच्यावर प्रेम करतात की त्यांना मताच्या पेटीमध्ये मतं टाकून नक्कीच विजय करतील हा मला विश्वास आहे। मी सुनील मारुती घरत, जासई गाव अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज जासई गाव आणि परिसर त्यामध्ये आम्ही जवळजवळ 7 दिवस फिरतो। लोकांचा अतिशय
प्रतिसाद चांगला मिळतो आहे. कारण या पंचायत समितीमध्ये जी पारंपरिकता झालेली आहे त्या पारंपरिकतेला लोक कंटाळलेली आहेत. आज जनसामान्य स्त्रिया माणसातनं सतत असं बोलणं येते की अरे सतत यांना कशाला आम्ही मतदान करायचं. कारण त्या लोकांची भावना अशी आहे का यांना मतदान करतोय पण ही लोक फक्त मतदान घेतात, काम त्यांचं सांगण्यासारखं काम इथंशी आजपर्यंत झालेलं नाही. त्यांनी जर सांगण्यासारखं काम केलं असतं तर लोकंसुद्धा बोलली असती. पण आज लोकंसुद्धा बोलतात का आम्ही तुम्हाला वोटिंग करू कारण तुमचा उमेदवार नवीन आहे. आमच्या उमेदवार हे मनीषा घरत तरुण आहेत, त्यांना काम करण्याची इच्छा आहे. तर माझी जनतेला आणि गावकऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही इतकी वर्ष पारंपरिकतेला मतदान केलं, आता एकदा तुम्ही मनीषा घरी त्यांना मतदान करा, त्यांना काम करण्याची संधी द्या. जर त्यांनी काम केले नाही तर त्याचे प्रश्न तुम्ही आम्हालाही विचारू शकता, आमच्या पक्षाला विचारू शकता. आणि आमच्या पक्षाचं जे महेश बालदी साहेब आहेत आमदार, त्यांनी जे उरण तालुक्यामध्ये जी कामं चालवलेली आहेत त्या कामाकडे बघून जनतेने समजावं की भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे काम करू शकते. आणि या पंचायत समितीमधली जितकी जी कामं आहेत किंवा शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू हे आहेत ते सर्व मनीषाताई इथंशी लोकांना उपलब्ध करून देतील आणि तुम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करा अशी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.